नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. भाजीपाला कॅरेटचे आळून चक्क जिवंत वन्यजीव प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. मालेगावहून गुजरातकडे जाणाऱ्या धुळे सुरत महामार्गावरून एका लाल रंगाच्या वाहनातून प्रतिबंधित वन्यजीवांची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत विसरवाडी हद्दीतील बर्डीपाडा टोलनाक्यावर नाकाबंदी केली. रात्रीच्या सुमारास संशयित आयशर वाहन क्रमांक MH41 AU 2352 याला थांबवून पोलिसांकडून तपासणी करण्यात आली असता या दरम्यान भाजीपाला कॅरेटच्या आड लपवून ठेवलेले जिवंत प्राणी आणि पक्षी आढळून आले. पोलिसांनी तत्काळ वाहनातील चालकासह 3 जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये शहजाद अमजद अतिक अहमद, मोमीन मोहम्मद मोईन शमसुल हक आणि शेख सोहेल शेख अफजल कुरेशी यांचा समावेश आहे. चौकशीत आरोपींनी कबुली दिली आहे की मालेगाव येथून हे वन्यजीव गुजरातमधील वडोदरा येथे तस्करीसाठी नेत होते. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 5 कोल्हे, 99 अलेक्झांड्रीन जातीचे हिरवे पोपट आणि तब्बल 190 तितर पक्ष्यांचा समावेश आहे. सर्व जिवंत वन्यजीवांना सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून संशयित आरोपींविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या तस्करी मागील मोठे राकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संपूर्ण कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, राकेश वसावे, दिनेश चित्ते, विशाल नागरे, मनोज नाईक, सचिन वसावे, जितू पाळवी, जितेंद्र तोरवणे, अभय राजपूत अशांनी केली आहे. हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार. आज एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास मालेगाव ते गुजरातच्या दरम्यान काही वन्य प्राण्यांची चोरटी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार आमच्या टीमने विसरवाडी पोलिसांच्या हद्दीत ट्रॅप लावून यावेळी आम्ही हे काही प्रतिबंधित जे वन्य प्राणी आहेत ते या ठिकाणी आम्ही हस्तगत केलेले आहेत. यात मुख्यत्वे करून 5 इंडियन फॉक्स आहेत, 199 तितर आहेत आणि 90 पॅरेट्स आहेत. यात मागे जे वाहन आहे आयशर वाहनासह 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतले. नाही, ही जे प्रतिबंधित वन्य प्राणी यांची तस्करीसाठी ही चोरटी वाहतूक झालेली प्रथम दर्शनी इतकंच निष्पन्न झालं.